नमस्कार. उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण सिंहगडची फेमस अशी डाळ कांदा किंवा कांद्याची चटणी कशी बनवायची हे बघणार आहोत. खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट आणि टेस्टी अशी लागते आणि बनवायला मिनिटात बनवून तयार होते. तर नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन जरी कंटाळा आला असेल ना, तर एकदा ही कांद्याची चटणी नक्की एकदा ट्राय करून बघा. भाकरीसोबत, भातासोबत, चपातीसोबत अत्यंत टेस्टी अशी लागते आणि टिफिनलाही देण्यासाठी उत्तम असा एक पर्याय आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या चटपटीत रेसिपीला. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता डाळ कांद्याची चटणी करण्यासाठी सर्वात प्रथम मी येथे अर्धी वाटी मुगाची डाळ 1 तासभरासाठी भिजवून घेतलेली आहे आणि यासाठी मेन लागणार आहे ते म्हणजे कांदे. आता 3 ते 4 व्यक्तींसाठी मी येथे 3 कांदे घेतलेले आहेत. कांदा छान असा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने एक एक करून कांद्याची छान अशी साल काढून घ्यायची आहे आणि एकदम बारीक असा कांदा आपल्याला कट करायचा आहे. सारखं टिफिनला काय करायचं हा जरी प्रत्येक गृहिणी पुढे प्रश्न असतो किंवा वरण भातासोबत नेहमी तोंडी लावायला कुठली भाजी करायची हे जर आपल्याला कळत नसेल तर ही भाजी नक्की एकदा ट्राय करा. आता येथे 5 ते 6 कांड्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहे, त्या सुद्धा बारीक चॉप करून घ्यायच्या आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपल्याला लागणार आहे. आता कांदा सर्व आपला बारीक चॉप करून झालेला आहे. आता एका साईडला आपण हे मिरची आणि लसूण सुद्धा बारीक करून घेऊया. लसणामुळे अत्यंत टेस्टी अशी ही चटणी बनते आणि हिरव्या मिरचींचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार येथे कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकेल. मी येथे 3 ते 4च हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता सर्व तयारी झाली की एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालून छान असं तडतडवून घ्यायचं आहे. फोडणी छान बसली की आपली चटणी सुद्धा खायला अत्यंत टेस्टी अशी लागते. आता जिरे मोहरी फ्राय झाले की त्यामध्येच लसूण आणि मिरची सुद्धा आपण बारीक कट केलेली टाकून घेऊया. आता हिला एक अर्धा मिनिटासाठी फक्त फ्राय करून घ्यायचा आहे. ह्याचा मिरचीचा कलर चेंज होऊ द्यायचा नाहीये, छान अशी हिरवीगारच असायला हवी. आता यामध्ये थोडीशी पाव चमचा मी हळद टाकून घेतलेली आहे आणि 1 चमचा लाल तिखट. आता लाल तिखटचं प्रमाण सुद्धा आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकेल. थोडासा चिमटीभर हिंग सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हे सर्व फ्राय झालं की लगेचच आपण जो कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो थोडा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे. आता कांदा थोडासा सॉफ्ट व्हायला वेळ लागतो, परंतु कांदा भाजत असताना किंवा परतत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की कांदा लगेचच आपला सॉफ्ट व्हायला मदत होते. आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे. आपण लगेचच यामध्ये मीठ टाकून घेऊया. आता चवीपुरतं म्हणजेच 1 छोटा चमचा मीठ मी येथे टाकून घेतलेला आहे. आता पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आता आपण बघू शकता आपला कांदा हा छान असा सॉफ्ट झालेला आहे. आता लगेचच भिजवून ठेवलेली जी मूग डाळ आहे ती थोडी करून यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता मूग डाळ भिजवलेली असल्यामुळे हिला शिजायला फारही वेळ लागत नाही. असं पटापट ह्याला मिक्स करून घेऊया, छान असं परतवून घेऊया. येथे आपण आपली मुगाच्या डाळीऐवजी आपण हरभरा डाळ वापरली तरी सुद्धा चालू शकेल. आता 2 मिनिटासाठी मी फक्त झाकण ठेवून घेतलेलं आहे. पुन्हा छान असं मिक्स केलंय. वाफेमुळे आपली जी मूग डाळ आहे ती लगेचच आपण बघू शकता शिजलेली आहे आणि आपली कांद्याची चटणी सुद्धा लगेचच बनून तयार झालेली आहे. थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि तयार आहे आपली चटपटीत चमचमीत सिंहगडची फेमस अशी कांद्याची चटणी. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.